थाटामध्ये मोठ्या उत्साहामध्ये समापन्न होणारा हा नाम यज्ञ, यातील 4थ्या दिवसाची सेवा आहे. त्या सेवेला न्याय देण्यासाठी जो अभंग मी तुमच्यासमोर उपस्थित केलेला आहे तो नादबाबाचा आहे. आणि या अभंगामध्ये आपल्याला क्रमाक्रमानं जोहर जमल तोहर त्या ठिकाणी 10:15 पर्यंत, 8:15ला कार्यक्रमाचा आरंभ झाला. 10:15 पर्यंत या अभंगाची अर्थपूजा. 8:15ला झाला, 8:00 झालं ना, पाहू नका ना. 10ला म्हणलं 10ला बी करू आपण, तसं काही नाही. वेळेच्या मर्यादित या अभंगाचा भाव आपल्याला पाहायचा आहे. श्रीमंत श्री नादबाबा प्रस्तुत अभंगामध्ये स्वतःला आलेला अनुभव, स्वतःला आलेली अनुभूती महाराजांनी या अभंगामध्ये प्रगट केलेली. मग नेमकी नाथ महाराजाला काय अनुभूती आली म्हणून थोडंसं कामापुरतं मी नाथ महाराजाचं चरित्र तुम्हाला सांगतो. आणि आमचे गुरुजी म्हणायचे, पोराव तुम्ही कीर्तनकार व्हायला लागले म्हणे, पण कीर्तन होत असताना बऱ्याच वेळेस 8 ते 10 कीर्तन असलं बापू तर कधी कधी 9:30 पावणे 10ला भांडवल संपून जातं, पाठ केलेलं पानं होऊन जाते. आणि मग उगाच प्रपंचातल्या गप्पा मारल्यापेक्षा गुरुजी म्हणायचे, तुमचं भांडवल संपलं ना, इकडच्या तिकडच्या गप्पा मारू नका, सरळ एखाद्या संताचं चरित्र सुरू करा, निदान पातक नाही लागणार. मग माझे पानं सुरूच नाही झाले, अजून समाप्त व्हायचं कामच नाही. पण मला आजच्या नादबाबाच्या चरित्रातून अभंगात प्रवेश करायचा म्हणून कामापुरतं चरित्र मी तुमच्या समोर ठेवतो. पैठण क्षेत्रामध्ये नादबाबाचा जन्म झाला. आई वडिलाचं छत्र लवकर हलवलं. आजी आजोबाने महाराजांचा सांभाळ केला. साधारणतः 15, 16, 17 वर्षाचं नादबाबाचं वय. तर 7व्या वर्षापासून म्हणे नादबाबानं पैठण क्षेत्रामध्ये असणार भगवान रामेश्वराचं मंदिर आहे महादेवाचं, घरी आंघोळ उरकली, देवपूजा उरकली की तासनतास त्या महादेवाच्या मंदिरात जाऊन बसावा. हा दिनचर्या पैठण मधल्या एका 7 वर्षाच्या मुलाची. स्नान झालं, घरचं काम आटपलं, महादेवाच्या मंदिरात जावं, तासनतास 2-2, 4-4 घंटे त्या मंदिरात बसावं ध्यानस्थ अवस्थेमध्ये. 10 वर्षाचा नित्यनेम नादबाबाचा. साधारणतः 16-17 वर्षाचं वय. एक दिवस सकाळ झाली, स्नान झालं, नाश्ता उरकला, नाथ महाराज पैठणला त्या रामेश्वराच्या मंदिरात ध्यानस्थ अवस्थेमध्ये बसले. त्या मंदिरामध्ये एक अधिकार संपन्न महात्मा प्रवेश करता झाला. त्या महात्म्यानं महादेवाचं दर्शन घेतलं आणि पाहिलं की या मंदिरामध्ये एक 16-17 वर्षाचा मुलगा बसलेला आहे मंदिरात. हे वय या पोराचं मंदिरात बसायचं आहे का? थोडंसं आश्चर्य वाटलं महात्म्याला. आणि डेअरिंग करून त्या महात्म्यानं त्या बसलेल्या लेकराच्या शरीराला स्पर्श केला. शांतपणे नाथ महाराजांनी डोळे उघडले आणि त्या महात्म्यानं डोळ्यात डोळे घातले. त्या 17 वर्षाच्या मुलाची ती हिंमत होईना, पण धाडस करून विचारलं, बाळ तुझं नाव काय? महाराज माझं नाव एकनाथ आहे. कुठला तू? पैठणच माझं गाव आहे. आणि पुन्हा डोळे बंद करणार. महात्माजीनं पुढचा प्रश्न विचारला, बाळा एक विचारू? विचारा गुरुजी. विचारा स्वामी. बाळा तुझा चेहरा मी वाचलाय, तुझा चेहरा मी जाणलाय, तुझा चेहरा चिंताक्रांत आहे, तुझ्या अंतकरणामध्ये कसली तरी अपेक्षा आहे, कुठली तरी आकांक्षा घेऊन इथं आलेला आहे. काय अपेक्षा आहे? असं म्हटल्यानंतर 17 वर्षाचं पैठण मधलं लेकरू कडाडलं म्हणे त्या महात्म्याच्या समोर. बरोबर आहे महाराज, तुम्ही बोलला ते योग्य आहे. मी इथं अपेक्षा घेऊन बसलेलो आहे. अरे मग तेच तर विचारतोय, सांग अपेक्षा काय? म्हणे माझी अपेक्षा आहे एवढा पूर्वा मनीचा हे तर पंढरीनाथ भेटावा, मग मी तुमच्या न सोडीन पाया करीन काया कुरवंडी. हा माझा मनाचा हेतू, हे अपेक्षा आहे. काय? जन्माला आलो, वय वर्ष 17 आहे. कळायला लागल्यापासून लोक सांगत आले देव आहे, देव आहे. आहे की नाही या भ्रमात मी आहे. कारण 17 वर्षाचा झालो, आजपर्यंत देव दिसला नाही, भेटला नाही, अनुभव आला नाही. मग माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, महाराज या जगात देव आहे का? बरं आहे तर नेमका कुठं आहे? आणि त्या देवापर्यंत जाण्याची मी साधना कोणती करू म्हणजे मला तो देव मिळेल? अशा अनेक प्रश्नानं नाथ महाराजानं त्या साधूला बेचैन केलं. पण साधूनं नम्रपणे सांगितलं, बाळा आम्हा प्रश्न विचारले तू, या एकाही प्रश्नाचं माझ्याकडे उत्तर नाही. पण या प्रश्नाला उत्तरच नाही असं नाही, या प्रश्नाला उत्तर आहे पण मी देऊ शकत नाही, देण्यासाठी मी समर्थ नाही. मग कुठं भेटेल या प्रश्नाचं उत्तर? म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तुला भेटेल देवगिरी किल्ल्यावर. त्या देवगिरी किल्ल्याचे किल्लेदार आहे श्री संत जनार्दन स्वामी. त्या जनार्दन स्वामींना जाऊन हे प्रश्न विचार. 17 वर्षाचं वय नाथ महाराजाचं.
क्षणाचाही विचार केला नाही नाथ महाराजाने. आजी आणि आजोबाला विचारावं आणि मग जावं देवगिरीला. महादेवाच्या मंदिरातून उठले आणि देवगिरीचा किल्ला दौलताबादचा रस्ता धरला. दर मुक्काम करत करत आले. पहारेकऱ्याने अडवलं म्हणे मला स्वामीजीला भेटायचे. स्वामीजींपर्यंत एकनाथ महाराजांना नेण्यात येतं. स्वामींनी दरडावून विचारलं, ए कोण तू, नाव काय, सगळा परिचय सांगितला. उद्देश काय, हेतू काय, का आला. नाथ महाराज म्हणे डायरेक्ट देवप्राप्तीची इच्छा जर यांच्याजवळ व्यक्त केली तर माझा स्वीकार करणार नाही. मग एकनाथ महाराजांनी सांगितलं तुमची सेवा करायला आलो. स्वीकार केला. काही वर्ष काही दिवस नाथ महाराजांनी सेवा केली स्वामीजींची. जनार्दन स्वामीचा विश्वास संपादन केला एकनाथ महाराजांनी. विश्वास संपादन केल्यानंतर श्री संत जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांवर एक विशेष जबाबदारी दिली, ती म्हणजे हिशोब ठेवण्याचं काम. कोणाकडून किती घ्यायचे, कोणाला किती द्यायचे, तोटा किती झाला, नफा किती झाला आज, हा सगळा हिशोब ठेवण्याचं काम आमच्या एकनाथ महाराजावर आहे. आणि स्वामीजीनं दिलेली जबाबदारी सविस्तररित्या एकनाथ महाराज पार पाडत होते. एक दिवस जेवण उरकले, सगळे झोपले आणि एकनाथ महाराज हिशोबाच्या वह्या घेऊन बसले हिशोब करायला. हिशोबाची मिळवणी केली तर त्या हिशोबामध्ये एक आणा सापडत नव्हता, हरवला तो. नाथ महाराजांनी दिवसभर केलेलं स्मरण आठवलं, स्मरणात आणलं. म्हणजे मी एक आणाही व्यर्थ खर्च केला नाही. मग माझ्या हिशोबामध्ये एक आणा गेला कुठं, का सापडत नाही. बेचैन झाले नाथ महाराज. पुन्हा आठवू लागले, पुन्हा गणित करू लागले. बेचैन अवस्था आहे. पण नाथ महाराजांनी निर्धार केला ते एका आण्याचा शोध लावून मगच झोपील, नाही तर झोपायचं नाही म्हणे. पुन्हा तेवढ्या ताकदीने हिशोबाला बसले नाथ बाबा. 10:30 पावणे 11, 11 11:30 निर्णय लागेना. शेवटी 11:30 पावणे 12 वाजता नाथ महाराजाच्या हिशोबामध्ये हरवलेला तो एक आणा सापडला. आणि सापडल्यामुळं 2.5 घंट्यानं सापडला. त्यामुळं सहजिकच आनंद झाला नाथ बाबाला. आणि आनंदाच्या भरात टाळी वाजवली. टाळीच्या आवाजानं जनार्दन स्वामी जागे झाले. म्हणे का रे एकनाथा झोपला नाही, हे का टाळी वाजवायचा टाईम आहे. ते म्हणे गुरुजी माफ करा, माझ्या टाळीनं तुमची झोप मोड झाली, त्यामुळे माफी मागतो. अरे पण मग टाळी का वाजवतो. म्हणे माझ्या हिशोबामध्ये एक आणा हरवला होता, तो सापडला म्हणून नकळत टाळी वाजवली गेली. मग स्वामीजी म्हणे करे एकनाथ महाराज किती हिशोब चोख आहे तुझा. तुझ्या हिशोबामध्ये एक आण्याची सुद्धा अफराटफर होत नाही. एक आणा सापडल्यावर एवढा हर्ष उल्हासित तू होतो. मग एकमेवा द्वितीयम ब्रह्म, या जगामध्ये एक असणारा तो देव जर तुला जीवनात मिळाला, काय होईल तुझ्या जीवनाचं. वेळ झाली, झोपी जा. झोपले. काही दिवसानं त्यानंतर एक दिवस श्री संत जनार्दन स्वामींनी एकनाथाला सांगितलं उद्या आपल्याला त्या टेकडीवर स्नान करायला जायचं. 2 जण गेले स्नानाला. स्नान झालं. स्वामीजींनी सहस्रलिंगाची पूजा केली. आसन टाकलं आणि आसनावर ध्यानस्थ अवस्थेमध्ये स्वामीजी बसले. एकनाथ महाराज हात बांधून उभे होते. आणि तेवढ्यामध्ये तिथं एक व्यक्ती आली, अमंगल वेशातली व्यक्ती. कपडे मळालेले, चेहरा भुरकाटून झालेला आहे, कपडे फाटलेले, त्याला ठिगळ लावलेलं आहे, डोळे अतिशय खोल गेलेले. त्या व्यक्तीकडे पाहिलं तर असं वाटतं या व्यक्तीला 2-3 दिवसाची झोपही नसावी आणि 2 दिवसापासून ही व्यक्ती उपाशी असावी. अशी अमंगल वेशातली, अलीकडच्या भाषेमध्ये धिकारड्या वेशामध्ये एक व्यक्ती येऊन स्वामीजीच्या पुढ्यात उभी राहिली. त्या व्यक्तीसोबत एक रोडकी मरायला आलेली कुत्री होती. ती व्यक्ती समोर येणं आणि जनार्दन स्वामीनं खाडकन डोळे उघडले. समोरच्या व्यक्तीला स्वतःचं आसन बसायला दिलं आणि जनार्दन स्वामी खाली वाळूवर बसले. एकनाथ महाराज म्हणे काय प्रकार आहे. 2 जणांनी 1 घंटाभर गप्पा मारल्या आणि मग ती अमंगल वेशातली व्यक्ती उठली. बगलेत अडकवलेली झोळी होती, त्या झोळीतून एक जर्मनचं बघून काढलं आणि शेजारी असणारी कुत्री तिचं तंगडं धरलं आणि त्या कुत्रीचं दूध त्या पातेल्यात पिळलं. बगलेमध्ये झोळी होती, त्या झोळीतनं गाव मागून आणलेल्या भाकरी त्या पातेल्यामध्ये चुरल्या आणि जनार्दन स्वामीच्या पुढ्यात ठेवल्या. आणि एकाच पातेल्यामध्ये श्री संत जनार्दन स्वामी आणि ती अमंगल वेशातली व्यक्ती रसस्वाद घेऊ लागले, जेवू लागले. आता खटकलं एकनाथ महाराजाला. ते म्हणे भानगड काय. माझे स्वामीजी शिस्तप्रिय, स्वच्छता आवडते आणि भिकाऱ्यासोबत जेवतात. बरं एकाच ताटात, त्यांना कधी केलेली आंघोळ माहिती नाही. त्याच्या तोंडाकडे पाहिलं की उलटी व्हायला लागली आणि स्वामीजी त्याच्यासोबत जेवण करतात. प्रकार काय. विचाराचं चक्र चालू आहे महाराजांच्या डोक्यात. तेवढ्या स्वामीजीने आवाज दिला, एकनाथा. स्वामी बोला. हे पातेलं धुवून आण. नाथ महाराजांना पातेलं घेतलं. प्रवाहामध्ये धुणार तर त्यामध्ये थोडासा काला शिल्लक होता तो दुधाचा. एकनाथ महाराज म्हणे याच्यात काला शिल्लक आहे. आणि हा निस्ता काला नाही,
या पातेल्यात माझ्या गुरुजीनं जेवण केलेलं आहे, हे गुरुजीचं उचिष्ट आहे. ते गुरुजीचं उचिष्ट नाही, तो श्री गुरुचा प्रसाद आहे. राहिलेला काला मनोभावे सेवन केला. एकनाथ महाराजांना पातेलं स्वच्छ धुतलं, तीरावर आले. तिथं श्री संत जनार्दन स्वामी होते. ती अमंगल वेशातली व्यक्ती गायब झालेली होती. आणि त्या ठिकाणी कोण होतं? त्रिपुट जटाधारी, भगवे वस्त्र परिधान केलेले, भाळावर भस्म रेखाटलेला आहे, पायामध्ये खडवा आहे, डोळे अतिशय विशाल आहे, पाठीमाग कामधेनू नावाची गाय आणि 4 श्वान त्या ठिकाणी तिथं आहे. अशा अवस्थेमध्ये श्री संत एकनाथ महाराजांना भगवान दत्तात्रयाचं दर्शन झालं. आणि महाराज म्हणतात, मला जे भगवान दत्तात्रयाचं दर्शन झालं ते त्याच्यामुळं नाही झालं, श्री संत जनार्दन स्वामी यांच्यामुळं मला भगवान दत्त प्रभूचा अपरोक्ष साक्षात्कार झाला. बसलेल्या पैकी कुणाला जर भगवत प्राप्ती करायची असेल ना, तर जसा मला संताच्या संगतीत गेल्यानंतर किंवा संताची सेवा केल्यानंतर किंवा महाराज म्हणतात संताच्या सहवासात गेल्यानंतर मला भगवत प्राप्ती झाली, तसं कुणाला हरी जर प्राप्त करा वाटत असेल तर काय करा? अभंगाचं पहिलं चरण. हरी प्राप्तीचे उपाय, हरी प्राप्तीचे शी शब्द आला ना हरी प्राप्तीशी, तर शी शब्द त्या ठिकाणी काय सांगतोय? तो ज्याला हरी प्राप्त करावसा वाटतो त्याच्यासाठी उपाय सांगितला. हरी प्राप्तीशी उपाय कोणाला नाही, ज्याला देव प्राप्त करावा व्हावा अशी इच्छा आहे त्याच्यासाठी पर्याय सांगितला. उत्तरार्धात धरावे संताचे पाय. महाराज म्हणतात ज्याला देव मिळवायचा आहे ना त्यानं संताचे पाय धरा, अशा पहिल्या चरणाचा सरळ सरळ भाव आहे. थोडंसं विस्तृत चिंतन या पदाचं आपल्याला करायचं. नाथ बाबा म्हणे देव प्राप्तीसाठी तुम्ही संताचे पाय धरा. मग किती जणांना वाटतं देव प्राप्त व्हावा? अहो देव प्राप्त होणं हा विषय 2 मिनिटं बाजूला ठेवा. काही असे माठक आहे की त्याला देवच मान्य नाही. मग ज्या लोकांना देव मान्य नाही ते देव मिळवण्यासाठी संताचे पाय धरतील का? कल्पना करा, एखाद्याला समजा काळेगाव नावाचं गाव महाराष्ट्राच्या मॅपमध्ये आहे असं मान्यच नाही आणि त्याला म्हणून सांगितलं जाय काळेगावला जाऊ नये, तो म्हणून गावच नाही, जाऊ कसं? तसं आहे. त्या घुबडाच्या जातीप्रमाणे काही समाजामध्ये माणसं आहे ते म्हणतात या जगामध्ये देवच नाही. मग मला सांगा, ज्या माणसांना या जगामध्ये देवाचं अस्तित्वच मान्य नाही, नाथबाबा त्यानं संताच पाय धरा म्हणे. हा, त्यानं बी संताच पाय धरा. कसं काय? सुखासाठी, सुख वसे हेची ठाई आणि बहुपायी संताच्या. देवासाठी म्हणा किंवा सुखासाठी म्हणा, संताचे पाय धरणं गरजेचे नाही, मी म्हणतो महत्वाचंच आहे. म्हणून धरावे संताचे पाय. बर महाराज, मग आम्ही हरिप्राप्तीसाठी म्हणा किंवा सुख मिळवण्यासाठी संताचे पाय धरायला तयार आहे बा. पण तुम्ही म्हटले धरावे संताचे पाय. संत वाङ्मयात विचार वाच्यार्थाने नाही करायचा, कधी कधी त्याचा लाक्षणिक अर्थ करावा लागतो. धरावे म्हणजे आळंदी पंढरपूरला गेले, एखादे संत भेटले की त्या संताचे पाय घट्ट धरून राखणं, हा अर्थ नाही त्याचा. धरावे धरावे म्हणजे त्याची लक्षणा करायची, लक्षणा. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, या श्लोकावर ज्ञानोबाराने सांगितलं धरावे म्हणजे काय.
तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ. काया वाचा मनानं संताची सेवा करायची, पण सेवा करत असताना अगर्व बाळगता, गर्व न बाळगता काया वाचा मनानं संताची सेवा करणं म्हणजे धरावे संताचे पाय. चला, पाय संताचे धरावे हेही कळलं, पण महाराज तुम्ही सांगितलं संत, आणि हा लय खूप मोठा शब्द आहे. कारण व्यवहारामध्ये दोन अनोळखी व्यक्ती एका 2 तासाच्या कीर्तनासाठी शेजारी शेजारी बसले, तर 2 तासात माझ्या शेजारी बसलेला माणूस कोण आहे कळत नाही. इथं तर संत कळ नाही. व्यवहारामध्ये जाफराबादहून जालन्याला जायचं 1.5 तासाचा रस्ता आहे, एकाच बाकड्यावर एसटीच्या 2 जण बसले, 1.5 घंटा गप्पा मारल्या, पण मी कोणासोबत गप्पा मारल्या त्याची बुद्धिमत्ता, त्याचं बुद्धी कौशल्य, त्याचं बुद्धिचातुर्य काय हे 1.5 तास गप्पा मारून कळत नाही. आणि मग इथं तर संत ओळखाय सांगितले तुम्ही. व्यवहारामध्ये काय होतं, एखाद्या वेळेस शिकलेल्या माणसाला सामान्य माणूस ओळखता येत नाही. सर, आपल्या मराठवाड्यातला राजूबा एक पोरे गेला आळंदीला, 4-5 वर्ष पकवास शिकला, तयार झाला पकवाजात, ते पण ते म्हणे पकवास ज्यादा दिवस नाही वाजवता येत, कीर्तन कवर बी चालतं म्हणे. मग तो सद्गुरू स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत बसला, 4 वर्ष संस्थेचे अभ्यास केला, कीर्तनकार झाला, 4 पकवाजात गेले, 4 संस्थेत झाले 8, पण त्याचं समाधान झालं नाही. तेव्हा मी फक्त आत्ताशी 18 वर्षाचा आहे, अजून माझ्याकडे वेळ आहे, मग अजून अभ्यास करायचा. मग काय करायचं, अभ्यास करायला ज्ञानार्जन करायचं, विद्या संपादन करायची. मग तो वाराणसी क्षेत्रामध्ये गेला शास्त्री पदवी संपादन करायचा, शास्त्र अभ्यास करण्यासाठी. त्या पदवीला लागतात 7 वर्ष. 8 आळंदीत गेले, 7 काशीत गेले, किती झाले 15 वर्ष. 15 वर्ष तो जाफराबाद तालुक्यातून बाहेरच होता. जाफराबाद तालुक्यात तो 15 वर्ष बाहेर होता. 15 वर्षानंतर जाफराबाद तालुक्यात आले ना, तर गावातले काही माणसं त्याला पाहुणा म्हणून लागले. पाहुणा गावातला, 15 वर्ष संबंधच नाही ना गावात. कीर्तनही उत्कृष्ट करतो, वादनही उत्कृष्ट आहे, शास्त्राभ्यास झालेला आहे, शास्त्री पदवी पांडित्य आहे, विद्वान आहे. पण आता किती हे दिवस, किती याचे हे रामनवमी हनुमान जयंती किती पिरियड दाट आहे. पण याही रामनवमी हनुमान जयंतीला तो घरीच होता. कार्य हे नाही ना, प्रचार नाही ना, ओळखच नाही. मग त्याला झाला पश्चाताप की बाबा आपण उगाच शिकलो हे कीर्तन आणि हे, कारण तारखी नाही, मग हे सांगता कोणाला. मग तो म्हणे आपण आपली प्रसिद्धी स्वतः करायची. पण हे काळ जुना होता. आता प्रसिद्धी कसं करता येते, सकाळची झालेली सेवा, दुपारी होणारी सेवा, स्टेटस लगेच. पण त्यावेळेस नव्हते हे सगळे उपक्रम, व्हॉट्सअप इंस्टा हे सगळं काही नव्हतं. मग तो म्हणे आता काय करायचं. जाफराबादला गेला, त्यानं बनवली घोडागाडी, रथ, 2 घोडे आणले सारंगखेडून खानदेशातून, आणि त्या रथात तो स्वतः बसाचा शास्त्री. 500 रुपये रोजाचा माणूस ते घोडे हाणाला. आणि दररोज या गावातून ते गाव, काळेगाव, खानापूर, टेंभुर्णी, जाफराबाद, पुढं मोहरा, असं या गावातून त्या गावात. संध्याकाळी गावात आलं, गावकरी जमा झाले, टाळकरी असले तर कीर्तन, नसलंच टाळकरी तर प्रवचन. मग ते म्हणे आता जर केलं यायच्या गावात कीर्तन, तर पुढच्या वर्षी हे मग निरोप देतील की बा पुढच्या वर्षी सप्त्याला यावा. झाला त्याचा प्रचार सुरू, चांगलं. पण ज्ञानोबाराय म्हणतात ती एक गोष्ट आहे, नवल अहंकाराची गोष्टी विशेष न लगे. तो अहंकार नावाचा जो दुर्गुण आहे ना, तो मंडपात येतो, पण कोणाच्याही मागं लागत नाही. तो इथे येऊन मंडपात येऊन जो बसतो तो म्हणतो आपल्याला यातलं काहीच कळत नाही, त्याच्याकडे डोकून बी पाहत नाही अहंकार. पण जो म्हणतो ना रातचा बाबा बरा होता पण जमलं नाही, सज्ञानाच्या झोमे कंठी, त्याला सोडतच नाही, त्याला सोडत नाही तो. मग यांच्या विद्वत्ता भरपूर होती, पण अहंकार होता. घोडागाडीत बसायचे, हे गाव ते गाव, ते गाव ते गाव. असा चढाचा रस्ता होता, त्या चढाच्या रस्त्यानं चालले, धिम्म गतीने चालला रथ. तर त्या चढाच्या वरच्या साईडला एक मेंढपाळ, एक धनगर मेंढ्या चारीत होता. या शास्त्रीनं बी पाहिलं मेंढ्या चारतोय, धनगरानं बी पाहिलं की रथामध्ये त्या ठिकाणी काय व्हायला लागलं, कोणीतरी यायला लागलंय. दोघं एकमेकाकडे जवळपास 10 मिनिटापासून पाहत होते, पण बोलले नाही. मग हा शास्त्री म्हणतो 10 मिनिटं झाले माझ्याकडे पाहतो, साधा जहारी बी घालत नाही, थांबव रे म्हणे रथ. थांबवला, मग आवाज दिला धनगराला, ए इकडे. धनगरही गेला, बोला. आता धनगराला काय वाटलं, याला रस्ता विचारायचा असं कुठं. धनगर म्हणे बोला काय म्हणता.
ते म्हणे माझ्याकडे बघायला लागला तू 10 मिनिटापासून आणि आल्यावर पुन्हा म्हणतो बोला म्हणे मग बोला ना बोलवलं तर. अरे म्हणे तुला बोलवलं तर काही बोलायला नाही बोलवलं, पाया पड म्हणे माझ्या, दर्शन घे. धनगर म्हणे मी तुमच्याकडून पाया पडू? अरे म्हणे रात्री काळे गावात होतो तर अर्धा घंटा लोक दर्शन घेत होते मग, आणि तू 10 मिनिटापासून पाया लागला, साधं वाघ पायावर दर्शन घे. ते म्हणे दर्शन का घेऊ? अरे म्हणे लोक घेते, म्हणे लोक घेत असतील मी का घेऊ? अरे म्हणे मी शास्त्री आहे, मी पंडित आहे. म्हणे तुम्ही शास्त्री आणि मी पाया पडणं याचा कार्यकारण संबंध काय? अरे म्हणे लोक पाया पडते माया, मी शास्त्री आहे. ते म्हणे महाराज शास्त्री काय हेच मला कळत नाही, आधी शास्त्री म्हणजे काय ते समजून सांगा मग पाहू पाया पडायचं. ते म्हणे जो शास्त्र जाणतो त्याचं नाव. ते म्हणे मला पटलं नाही, माझ्या भाषेत सांगा. मग तो शिकलेला शास्त्री म्हणे या जगामध्ये कोणीही कोणताही प्रश्न विचारू द्या, जो योग्य उत्तर देतो, जो बरोबर उत्तर देतो त्याचं नाव शास्त्र. धनगर म्हणे आता पटलं, आता पडतो पाय. म्हणे मग पड. म्हणे नाही आधी प्रश्न विचारतो. त्या विद्वान शास्त्रीलाही आनंद झाला की कोणीतरी विचारणारं भेटलं. खरं तर विचारलं पाहिजे पण आता विचारत नाही कोणी. शास्त्रीला नाही, कीर्तन झाल्यावर आम्हाला एखादी शंका विचारली पाहिजे. आनंद झाला त्या शिकलेल्या शास्त्रीला. म्हणे बाबा विचार. त्या धनगराने इकडे तिकडे पाहिलं, वाकला खाली, अशी वाळू घेतली हातात. म्हणे सांग वाळू किती? लगेच शिकलेल्या शास्त्रीने रुमाला हातारला, त्याच्यापुढे टाक म्हणजे रुमालात वाळू. मोठे खडे किती, बारीक खडे किती, निवळ रेती किती, लगेच सांगतो. ते म्हणे नाही अशी सांग वाळू किती. अशी काही सांगता येईल? रुमालात टाक, खडेन रेतन हे जर तुला मान्य नसल टेंभुर्णीला येतो, सोनाराच्या दुकानातून मोजून आणतो किती ग्रॅम आहे. धनगर म्हणे नाही अशी सांग वाळू. म्हणे अशी काही सांगता येईल? अशी नाही सांगता येणार म्हणे. मग जाय म्हणे नाही सांगता येत, मग जाऊ ना शास्त्रीनं. ते म्हणे का रे अशी वाळू तुला सांगता येते का? म्हणे हा. म्हणे मग सांग ना. म्हणे मी सांगतो पण आधी पाया पड. नाविलाज झाला त्या शिकलेल्या शास्त्रीचा. गप गुमाना रथातून खाली उतरला आणि त्या धनगराच्या पाया पडला आणि म्हणे सांग वाळू किती? ते म्हणे मुठभर वाळू आहे. उदाहरण संपलं माझं. मला सांगा 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण ज्याच्या मुखोद्गत आहे अशा शिकलेल्या विद्वान पंडिताला एका धनगराची बुद्धिमत्ता कळली का हो? मग इथं तर संत ओळख नाही महाराज. तुका म्हणे अंगे पावे ते आपण, तुका म्हणे अंगे पावे ते आपण, तरीच मैमान येईल कळो. हो हो तरीच मैमान येईल कळो. तुका म्हणे अंगे काय म्हणे महाराज म्हणतात संत जर ओळखायचे असेल तर तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, आणि मग तरच येईल म्हणे कळू. नाहीतर संत त्या ठिकाणी निस्त ओळखता येत नाही. कारण कलियुगामध्ये संत संबंधाने जर विचार केला ना तर महाराज म्हणे पोटासाठी संत झाले कलित बहुत. या पोटाची खळगी भरण्यासाठी कितीतरी संत झाले म्हणे कलियुगामध्ये. टिळे टोपी माळा देवाचे गाबाळ. महाराज म्हणतात त्या ठिकाणी हे सगळे संत. संत पदवी नाही, उत्तम बोलता येतं, उत्तम शैली आहे, भाषेवर प्रभुत्व आहे म्हणजे संत आहे. फाक वाक्चातुर्य बोलण्यामध्ये विद्वत्ता आहे, संत नाही. संत ही पदवी नाही, संत ही अवस्था आहे. आणि महाराज म्हणतात हे संत सहजासहजी त्या ठिकाणी ओळखता येत नाही. आणि एक सांगू का म्हणे, तुम्हाला जर त्या संताचे पाय धरायचे आहेत आधी संत जाणा, आधी संत ओळखा. आपण काय करतो, संत एखाद्याला संत घोषित करायला घाई करतो आणि मग त्याच एखादं प्रकरण बाहेर आलं की तेवढ्याच ताकदी निंदा बी करतो. म्हणून हे पहा, साधूला साधू म्हणू नका, नुकसान नाही. वाक्याला पुन्हा दुजारा देतो, साधूला साधू म्हणू नका, काहीच नुकसान नाही. साधूचं बी नाही ना आपलं बी नाही. पण भोंदूला साधू म्हणू नका. वा गुरुवर्य अनिरुद्ध बाबांच्या मुखातलं वाक्य आहे. बाईला बाईच्या जीवनात मालक चुकीचा भेटला त्या बाईचा एक जन्म जाईल. मित्राला मित्र चुकीचा भेटला त्याचं आयुष्य बरबाद होईल. आणि एखाद्या मुलाला शिक्षक जर चुकीचा भेटला त्याचं ते वर्ष मातीत जातं. पण एखाद्या जिज्ञासू साधकाला जीवनामध्ये गुरु जर चुकीचा भेटला ना म्हणे बुडती 42 जाती नाकान, 42 पिढ्या जाते म्हणे एक मार्गदर्शन चुकलं तर. म्हणून आपल्याकडे एक म्हण आहे मराठवाड्यामध्ये, पाणी पिना छान के और गुरु करना पहिचान के.
गुरु हा ओळखून त्या ठिकाणी केला पाहिजे संत. आणि म्हणून महाराज म्हणतात संत त्या ठिकाणी काय झालं, एका गावामध्ये एक असा भावनिक माणूस होता आणि त्याची कोणावरही श्रद्धा बसायची. त्यानं एक गुरु केले, पण त्याची जी बायको होती ना ती खानदानी वारकऱ्याची बायको होती. तिला हे पटत नव्हतं सगळं, पण नवऱ्यापुढं काय बोलता. आणि तो जो भोळा भावनिक माणूस होता ना त्याच्या गुरुचे लय गोडवे गायचं बायको, माझे गुरु असे माझे गुरु तसे. आले गावात कीर्तनाला. आता कीर्तनाला आले, तू म्हणे महाराज येणारे आपल्या घरी चहाला सकाळी सकाळी. ती म्हणे येऊ द्या. बाई चहा ठेवत होती. महाराजासंग 5-6 आले, बैठकीत बसले सगळे. एकदम शांत वातावरण होतं. इथं कसं आता शांत आहे, असं शांत वातावरण त्या बैठकीत सकाळी सकाळी 9:30ला. आणि त्या साधं तो जो माणूस होता ना त्याचे गुरु एकदम ओरडले मोठ्यानं, हाड. त्या माणसाला वाटलं गल्लीत कुत्रा आला असेल. तो माणूस उठला आणि पाहिलं तर अंगणात गेला, कुत्र नाही. तो पाहिलं गल्लीत कुत्र नाही. तो महाराजाकडे आला, म्हणे महाराज माझ्या घरापुढं नाही पुऱ्या गल्लीत कुत्र नाही आणि तुम्ही हाड कसं काय म्हणले. ते काय म्हणे, म्या काय इथं काळेगावातलं कुत्रं हाणलं काय म्हणे. मग अरे म्हणे पंढरपूरच्या रावळात कुत्रं घुसलं होतं आणि ते हाणलं म्हणे म्या इथून. ते लगेच बायकोकडे गेला, म्हणे पाय माझे गुरु किती श्रेष्ठ आहे, इथून पंढरपुरातलं कुत्रं दिसलं आणि ते हाणलं म्हणे त्या नाही इथून. ती म्हणे मला बी पटलं. आता महाराजाला चहा तर प्याव द्या, पण संध्याकाळी जेवायलाच बोलवा. हा ती म्हणे पाय चमत्कारालाच नमस्कार आहे. बायको म्हणे येऊ द्या संध्याकाळी. महाराजाला म्हणे महाराज तुम्ही आता संध्याकाळी जेवायलाच या. बरं. त्या बाईनं खिचडीन भजी केले महाराजाला जेवायला. कीर्तनाच्या अगोदर हलका अन्न पाहिजे म्हणून खिचडी भजी केले. आणि मग सगळे महाराज मंडळी आले, ते गुरु महाराज आले, त्याला मोठं आसन पाठ आणि सगळ्याला ताटा आणले, सगळ्याला खिचडी भजी. आणि त्या बाई नेमकं काय केलं, महाराजाच्या ताटामध्ये नुसतीच खिचडी, भजीच नव्हते. त्यात नुसते काय होते, महाराजाच्या ताटामध्ये नुसती खिचडी होती, भजे नव्हते. त्या बाबानं त्याच्या बायकोला म्हणे का ग, याच्यासाठी माझ्या गुरु महाराजाला बोलवलं घरी. पण काय झालं सगळ्याला तो खिचडीन भजे दिले, सगळ्याला खिचडीन भजे दिले आणि माझ्या गुरुजीच्या तांडात निस्तीच खिचडी भजे का दिले नाही. ते म्हणे नाही दिले आणि मला ध्यान नाही राहिला. तुला कसं ध्यान नाही राहिलं म्हणजे तेवढ्यात ते थोडासा शाब्दिक वाद सुरू झाला. आणि मग ती बाई पुढं बैठकीत आली, म्हणे महाराज सकाळच्याला तुम्हाला इथून पंढरपूर, सोलापूर जिल्ह्यातलं पंढरपूर आणि त्या दरवाज्यातलं कुत्रं दिसलं म्हणे रावळातलं, आणि आज त्या खिचडी खालीच भजे ठेवले म्हणे, ते नाही दिसले का. महाराज न खाता उठून गेले, अजून नाही आले. असे महाराज म्हणतात. कितीतरी त्या बगळ्याप्रमाणे आव आणणारे महाराज म्हणतात याला साधू म्हणून जगी विटंबना बाधू, वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू. भगव्या रंगाचे वस्त्र परिधान केले त्याला साधू जर म्हणसाल तर म्हणे भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा. काम क्रोधाधिक विकार जर अंतकरणामध्ये असेल तर म्हणे तो साधू नाही, खरी जगाला विटंबना आहे त्याच्यापासून. मग संत कोण आहे, निळोबाराय म्हणे तेची संत, तेची संत. ज्ञानोबारायने संताची गोड व्याख्या केली. जे हिताहित देखती हानी कवना घेपती, पाहोनी शिनहारती देती सुख. आपल्याकडे येणाऱ्या साधकाला कशानं दुःख होतं त्याचा हिताचा आणि हिताचा विचार करून शाश्वत सुख प्रदान करून देणारे या जगाच्या पाठीवर संत आहे. तुकाराम महाराजांनी संताची व्याख्या केली. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, म्हणे देव तया जवळी असे आणि त्यांचं जर दर्शन घेतलं तर पापनाशे दरुशने. नाथ बाबा ज्यांचा अभंग आपण शिवेसाठी घेतला ना, त्या नाथ महाराजांना खूप गोड व्याख्या केली संताची. सर्वाभूती समदृष्टी तोची साधू ये सृष्टी. या सृष्टीतला साधू कोण आहे म्हणे, तर सर्व जीवामध्ये सारखी नजर आहे, सर्वाभूती पाहे एक वासुदेव. शरीर भिन्न भिन्न आहे, तुम्ही मी अनेक आहे, पण सर्वांच्या हृदयामध्ये सारखी नजर ज्याला आहे तो साधू आहे. नाथ महाराजांच्या चरित्रात आलंय. नाथ महाराजांचे 3 सहकारी पैठण मधले काशीला पायी गेले, काशीहून पाणी आणलं. पैठण मधल्या रामेश्वराचा अभिषेक करायचा होता. पायी पायी प्रवास, अन्वयी पाय, चप्पल बूट नव्हती पायात. प्रवास संपुष्टात आला. पैठण डोळ्यानं दिसत होतं. नाथ महाराजाचे 3 सहकारी म्हणे एकनाथ महाराज ऊन लय तापलं, वाळवंट तापलेलं, पाय पोळायला लागले. मग जरसं थांबू म्हणे सावलीत.
4ला कधी निघलोत पैठणला जातो आपण, बसले सावलीत, का शिवून आणलेलं पाणी झाडाला टांगून ठेवलं चौघांनी बी, बसले. तेवढ्या तापलेल्या वाळवंटात एक तहानेनं व्याकुळ होऊन पडलेलं गाढव होतं. नाथ महाराज गेले आणि पाहिलं, याला जर पाणी नाही मिळालं ना मरून जाईल म्हणे गाढव. क्षणाचाही विचार केला नाही नाथ महाराजानं. का शिवून पायी आणलेलं पाणी गडबडीनं सोडलं आणि गाढवाला पाजलं. नाथ महाराज सहकारी आले म्हणे, काय मूर्ख माणूस आहे, काय मूर्ख माणूस आहे तुम्ही. नाथ महाराज म्हणे, काय मूर्खपणा केला. हो म्हणे, एवढ्या दुरून पाणी आणलं आणि या गाढवाला पाजलं, व्यर्थ केलं म्हणे तुमचं पाणी. नाथ महाराज म्हणे, माझं पाणी नाही व्यर्थ केलं. म्हणे कसं काय. अहो गाढवाला पाजलं ना. म्हणे मी ज्याच्यासाठी पाणी आणलं त्याच्यापर्यंत पाणी पोहोचलं. म्हणे कसं काय. म्हणे त्या रामेश्वराचा आणि या गाढवाचा आत्मा एक आहे, अशी ज्याला नजर त्याला म्हणा साधू, आणि त्या साधूचे धरा पाय. विठ्ठल म्हणतात अशा कितीतरी त्या ठिकाणी. मुक्ताबाईने सांगितलं, संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. महाराज म्हणतात, ज्याच्या अंतकरणामध्ये संत तोच या जगामध्ये, ज्याच्या अंतकरणामध्ये दया क्षमा आणि शांती आहे, असं त्या ठिकाणी काय आहे तर तो साधू आहे. आणि महाराज म्हणतात, त्या संताचे पाय धरा. बर महाराज, त्या संताचे पाय धरल्यावर काय होईल. म्हणजे तुम्हाला देव भेटेल. बर का हो नाथ बाबा, तुम्ही हा अभंग लिहिण्या अगोदर श्रीमद भगवद्गीता नाही वाचली का. म्हणून कसं काय. म्हणजे तुम्ही या अभंगामध्ये असं लिहिलं, हरिप्राप्तीशी उपाय. तुम्हाला जर देव भेटवायचा असेल तर तुम्ही संताचे पाय धरा, असं तुमचं म्हणणं आहे. बरोबर हो. आणि मग तो देव तुम्हाला प्राप्त करायचा आहे तर देव प्राप्त नाही का. सर्वस्यचाहम हृदय संनिविष्टो. ज्ञानोबरा काय बोलले त्या श्लोकाखाली, तैसा हृदयामध्ये मी रामू. ज्ञानोबरा हरिपाठामध्ये म्हणले, सर्व गटी तुकोबरांत कळस केला, विठ्ठल जळी स्थळी भरला. रीता ठाव नाही उरला. देव कुठं कुठं म्हणे, या जगामध्ये देव नाही अशी जागाच नाही. मग तुमच्या माझ्या शरीरात देव नाही का. आहे. ज्या दिवशी तुमचा माझा जन्म झाला त्याच दिवशी देवाचं अस्तित्व या हृदयात आहे. मग महाराज, तो देव जर आधीच आमच्या हृदयात आहे, मग तुम्ही कसं म्हणता पुन्हा देव मिळवण्यासाठी संताची पाय धरा. मला काळेगावला कीर्तनाला यायचं. आमचं आज ज्यांचं सौजन्य होतं असे दामू भाऊ यायनं सकाळी फोन केला काळेगावला. मी म्हटलं मी येतो. मग मला माहिती समजा कसं यायचं, पण कल्पना करा माहिती नाही. मग मी त्याला विचारलं कसं कसं यायचं. त्यानं मार्ग सांगितला. आणि संध्याकाळचे 7 बी वाजले. मी काळेगावात आलो. त्यानं सांगितल्यानुसार मी काळेगावात आलो, इथं मंदिरात आलो. आणि मग इथून पुन्हा फोन लावला त्याला. पोहोचलो म्हणून नाही, काळेगावात येऊन मी काय म्हणतो, काळेगावात कसं यायचं. ते काय म्हण, आता कसं जायचं ते विचार. आल्यावर पुन्हा जर विचारू राहिलो मी कसं यायचं, तर ते म्हणून तू आला आणि पुन्हा यायचं विचारू राहिलं तर आता जायचं विचार. मग तसं महाराज तुम्ही म्हणता हरिप्राप्तीशी उपाय. अहो हरिप्राप्ती की तुम्हाला जन्मताच तो देव तुमच्या माझ्या हृदयात आहे. आणि मग जो देव तुमच्या माझ्या हृदयात जन्मताच आहे त्याच देवाची नाथ महाराज म्हणतात पुन्हा प्राप्ती करायची, त्याच्यासाठी संताची पाय धरणं काय गरजेचं आहे. अहो जे मिळवलेलं नाही ते मिळवायसाठी काहीतरी करावं लागतं. प्राप्ताची प्राप्ती आहे का अप्राप्ताची प्राप्ती आहे. अप्राप्ताची प्राप्ती आहे. हा व्यवहार आहे. पण हा व्यवहार आहे, पण परमार्थामध्ये अप्राप्ताची प्राप्ती नाही, प्राप्ताचीच प्राप्ती आहे. देव हा जन्मताच तुमच्या माझ्या हृदयात. देव हा नित्यच प्राप्त आहे. नित्य प्राप्त आहे म्हटल्यापेक्षा तुम्ही मीच देव आहे. मम वांशो जीव लोके. आपण सगळेजण त्या ईश्वराचाच अंश आहे. मी वासुदेव तत्वता. हा ना, असं माहिती कोणाला आहे म्हणे, सभागिया संता. आपण सगळेजण त्या परब्रह्माचाच अंश आहे. आपण सगळे देवच आहे. म्हणजे हरी हा नित्यच प्राप्त आहे. पण असं किती जणाला वाटतं. एक उदाहरण सांगू का. हरी जरी आपल्याला प्राप्त असला तर प्राप्ताचीच प्राप्ती परंपरेने उदाहरण सांगितले. उदाहरण जुन्या काळातलं. पहिलं गावोगावी रात्रभर एक माणूस राहायचा. पा त्या माणसाची बाह्य अंगाचं चिंतन केलं मग लक्षात येईल. त्याच्या खांद्यावर अशी घोंगडी राहायची, काना एवढी काठी राहत होती त्याच्याजवळ, आणि पेटलेला कंदील राहायचा हातामध्ये त्याच्या. साऱ्या गावात रात्रभर चक्रा मारायचा तो. जागते रहो. काय नाव त्याचं, गुरखा. गुरखा म्हणायचे त्याला. रात्रभर जागा राहायचा तो गावात. जागते रहो जागते रहो. हिवाळ्याचे दिवस, संक्रांतीचा पिरियड शेक केला लोकांना, गावातले शिकू लागले. हे गुरखाही शेकला.
इतक्या गप्पात मग्न झाले ते की ते केव्हा विजला कोणाच्याच लक्षात नाही. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की शेक पूर्णपणे विजलेला आहे. ज्याचे त्याच्या घरी गेले सगळे शेकणारे, राहायला गुरखा एकटाच. शेक तर विजून गेला. जेवण झालेलं होतं, पाणी पिलेलं होतं, खूप त्याला थंडी वाजली, अशी हुडहुडी भरून आली. आणि त्या गुरख्याचा असा गैरसमज होता, किती बी थंडी वाजू द्या, व्यसन होतं त्याला बिडीचं. ते म्हणे एक नाही तर 2 बिड्या पिल्या ना, कशी बी थंडी वाजू द्या म्हणे, लगेच जाते निघून. म्हणून त्यानं खिशात हात घातला, खिशातून बिडी काढली, बिडी तोंडात धरली, पुन्हा खिशात हात घातला, बाहेर काढला, दुसऱ्या खिशात, तिसऱ्या साऱ्या शरीराची झडती घेतली. पण त्याला ती बिडी पेटवण्यासाठी काडीपेटी काही भेटली नाही. बेचैन अवस्था झाली त्याची. थंडी तर वाजलेली आहे, बिडी तर प्यायची आहे, बिडी प्यायची, तीव्र तीव्र तळमळ आहे, पण बिडी पेटवण्यासाठी अग्नी नाही. काय करावं काय करावं. जिथं शकाल बसला होता ना, ते सगळा फुपाटा त्यानं असा उफाणला, पण त्याच्यात काही अग्नी भेटला नाही. मग त्यानं घसवटीतलं घर होतं एक, जसं जाणं येणं होतं त्याच्या घरी, रात्रीच्या 11, 11:30, 12ला असं दार वाजवलं. आता ज्याचं दार वाजवलं त्याला नेमकीच झोप आलेली होती, नेमकीच गुंग लागलेली होती. तू झोपले झोपले म्हणे कोण आहे. हा म्हणे दादा दार उघडा. अरे पण तू कोण आहे. अहो म्हणे दार उघडा ना, मी गुरखा आहे. आतल्यानं आळसत माळसत दार उघडलं. म्हणे का रे काय काम आहे. तो म्हणे दादा मला थंडी वाजली. म्हणे मग चादर देऊ का अंगावर. नाही घोंगडी आहे. मग म्हणे मला बिडी प्यायची. म्हणे मग बिडी देऊ का. म्हणे बिडी आहे. म्हणे चादर आहे बिडी आहे, मग का दरवाजे वाजवतो लोकांच्या रातचे. तो म्हणे दादा मला बिडी प्यायची, पण बिडी पेटवण्यासाठी माझ्याकडे काडी पेटी नाही. जे आतून बाहेर आलं होतं ना, त्यानं पूर्ण डोळे उघडले आणि त्याच्या शरीराचं निरीक्षण केलं. त्याच्या एका हातामध्ये काडी आणि एका हातात कंदील होता, कंदील पेटलेला होता. तो त्याला काय म्हणे, का रे भल्या माणसा, तुझ्या हातात कंदील आहे, कंदील पेटलेला आहे, पेटलेल्या कंदिलाची काच थोडी वर केली तर त्याच्यावरही तुझी बिडी पेटली असती, मला कशाला उठवलं. ते काय म्हणे, हे सांगासाठीच उठवलं. उदाहरण संपलं. मला बोलायचं एक आहे आता, त्या माणसाजवळ बिडीही आहे आणि अग्नीही आहे, पण त्या अग्नीवर माझी बिडी पेटू शकते याचं ज्ञान त्या गुरख्याला नसल्यामुळं त्याला झोपेतला तिराईत माणूस उठवावा लागला. तसा हा देह आहे आणि याच देहामध्ये तो देव आहे, याचं यथार्थ ज्ञान तुम्हाला आणि मला नाही, म्हणून धरावे संताचे पाय. म्हणतात संताच्या पाय धरणं म्हणजे त्या ठिकाणी काय करणं, भगवंताची प्राप्ती म्हणजे भगवंत मिळवणं नाही. भगवंत नित्यच प्राप्त आहे, पण नित्य प्राप्त असणाऱ्या भगवंताचं यथार्थ ज्ञान ज्या दिवशी झालं, खऱ्या अर्थाने त्या दिवशी देवाची प्राप्ती होते. आणि भगवंताचं यथार्थ ज्ञान आपल्याला जर कोण प्राप्त करून देत असेल तर या जगाच्या पाठीवर फक्त संत. संताला डावलले तर देव भेटन. पुन्हा दुजारा देतो वाक्याला, संताला डावला डायरेक्ट देवाकडे जा, भेटन देव. पण भेटलेला देव कळायसाठी या जगामध्ये संतच आहे. भेटलेला देव समजावून सांगत जर कोण असेल तर महाराज म्हणतात त्या ठिकाणी कोण आहे तर संत आहे. देव प्राप्तच आहे आपल्याला, पण प्राप्त असणाऱ्या देवाचं यथार्थ ज्ञान. मग तुम्ही म्हणाल आम्हाला ज्ञान नाही का. संत जर आम्हाला ज्ञान करून देत असेल तर आम्हाला ज्ञान नाही का. तर तुमच्या माझ्या अंतकरणामध्ये त्या ठिकाणी अज्ञान आहे, त्याला शास्त्रामध्ये आवरण म्हटलेलं आहे. आणि आवरण हे श्री गुरुच्या कृपेतनं किंवा संताच्या सानिध्यातच आवरण जातं, याला अज्ञान म्हटलेलं आहे. आणि हे अज्ञान त्या ठिकाणी कशाने जाणार आहे तर त्या ठिकाणी श्री गुरुकडे गेल्यानंतर किंवा संताच्या संगतीमध्ये गेल्यानंतर. बैसता संताची संगती कळो आले, देव कळाला, आत्मसात झाला, देवाचं यथार्थ ज्ञान झालं. तुमच्या माझ्या हृदयामध्ये ज्ञान आहे, पण त्या ज्ञानावर आवरण आलं, काजळी आली. एक माऊली स्वयंपाक करायला बसली आणि लाईट गेली. त्या बाईने सांगितलं तिच्या पोराला कंदील लाव. लावला कंदील, उजेड नाही पडला. बाळ्या कंदील नाही लावला, काही लावला, उजेड नाही पडला. म्हणे कंदिलाच्या काचाला काजळी आली, पुस. पोरान काच पुसला आणि पुन्हा लावला, उजेड नाही पडला. का, त्या पोरान काच पुसला पण बाहेरून उजेड नाही पडला. माय म्हणे करे बाळ्या पुसला नाही काच. पुसला म्हणे इकडं आण. आईनं कंदील पाहिला, बंद केला, काच बाहेर काढली, चुलीतली थोडीशी राखुंडी घेतली कपड्यावर, कंदिलाचं काच आतून पुसला.
ठेवला, दीप प्रज्वलित केला, लख प्रकाश पडला. बाळ्यानं काच नाही पुसली, उजेड पडला. आईनं काच पुसली, उजेड पडला. बाळ्या म्हणजे तुम्ही आणि मी. हा देहरूपी कंदिलाची काच, अंतकरण रूपी काच दररोज पुसतो आपण वेगवेगळ्या साबणानं, पण बाहेरून ज्ञानाचा प्रकाश कसा पडन? मग महाराज म्हणतात अंतकरण रूपी काच जर पुसायची ना, संत रूपी का आईकडे जायचंय, आतून पुसेल. आणि एकदा का आतून कंदिलाची काच पुसली, लख ज्ञानाचा प्रकाश पडेल. या अंतकरणामध्ये अज्ञान नाही, फक्त ज्ञानाचं काय झालेलं आहे, त्या ठिकाणी ज्ञानावर काजळी आली. उदाहरणानं बोलायचं झालं तर 12x12ची अशी खोली एक, आणि त्याच्यामध्ये असा कडक किरा अंधार आहे. मला सांगा, त्या किरा अंधाराला जर बाहेर काढायचं असेल तर काय करावं लागेल हो? 2-4 ओळीचं असं हे लिहिणं पडन, विनंती अर्ज अंधार महोदय, आमची विनंती तुम्ही बाहेर जमन विनंती करून, बरं धमकी देऊन, मारून हाणून, मग हे 1-200 वॅटचा लाईट न्यायचा आणि तिथं लावायचा. लावल्याबरोबर अंधार गेला नाही, अंधार तिथं नव्हताच, फक्त अभाव होता प्रकाशाचा. प्रकाशाचा अभाव, लख प्रकाश झाला की तोच अंधार प्रकाशरूप होऊन गेला. याला आधी उदाहरण सांगतो मग प्रमाण सांगतो. जुन्या काळातली घटना. सोयरीक जमली, काळेगाव खानापूर आहे, घेणं ते ना, जमली. खानापूरचं लग्न आलं, काळेगावाला लागाला. संध्याकाळचं लग्न लागलं 7:30 वाजता. आणि मग ते स्वयंपाकाला उशीर झाल्यामुळं काय झालं, पंगत आधी बसली, लग्न लावल्यावर मोठी पंगत बसली. काळेगाववाल्या मंडळीची सगळी हे उडाली, तारांबळ व्हायला लागली, पंक्ती वाढायला. आणि मग या माता मावल्या वराडणीला एक घर दिलं जात होतं राहायला, त्याला काय म्हणत होते, जानुसा. त्या जानुशामध्ये सगळ्या वराडणी बसलेल्या. आणि 7:30-7:45 वाजले, असा अंधार पडला किर. आणि मंडपात तर उजेड, लय उजेड. आता तो लग्नाचा मंडप, कीर्तनाचा मंडप होता थोडा, लग्नाचा मंडप वेगळा, लख प्रकाश. आणि जानुशात त्या नवरीच्या बापाकडून काय झालं, उजेड लावायचं ध्यानच नाही, अंधार तिकडं. आणि मग नवरदेवाची जी आई होती ना, वरमाय, तिनं नवरदेवाच्या बापाला बोलून घेतलं जानुशात. म्हणे असं कसं युवाई पाहिला तुम्ही, लय नाव सांगत होते, काळेगाव असंच एक म्हणे काळेगाव. म्हणजे झालं काय, म्हणे पहा बरं, एवढा मोठा जानुशाने, सगळ्या जानुशात पुरा किरा अंधार आहे. आमच्यात जर एखादा चोर घुसला तर एकाएकीच्या अंगावर किती किती दागिने, आणि सगळीचे घरचे थोडेच आहे, काही ना उसने आणलेले. जर वरमाडून नेले तर काय शेजारी नेल, काय सुप द्याव. लय बोलली ती. नवरदेवच बापाला बी राग आला. नवरदेवच बापानं लगेच बोलवलं नवरीच बापा, युवा असं कसं काम तुमचं. एवढा बोलला नवरदेवाचा बाप नवरीच्या बापाला की इथं सांगता येत नाही इतका बोलला. आणि त्यो राग आहे म्हणूनच हे बदलाय आता. लयच बोलले पहिले नवरदेवच बाप काय होऊन बी. आणि मग नवरीच्या बापालाही थोडंसं वाईट वाटलं, ते पण म्हणजे चुकी आपली, म्हणजे माफ करा वाई. नवरीच्या बापानं नवरीच्या काका सांगितलं, आता त्या जानुशातलं अंधारे, कुठं अंधारे पाय बरं आधी. मग ते हुशार नवरीचा चुलता, त्यानं 2-2.5 हजाराची नवीच बॅटरी आणली होती टेमूरने. ती बॅटरी घेतली आणि गेला जानुशात. कुठे म्हणती वरमाय, म्हणजे मी आहे भाऊ वरमाय. म्हणजे कुठं आहे अंधार, म्हणजे चाल त्या खोलीतलं आहे अंधारे. कुठं आहे अंधार, यानं लगेच बॅटरी दाबली. म्हणजे सांग कुठं आहे अंधार. ती म्हणजे तिकडं अंधार आहे. लगेच बॅटरी चमके, हा दीप घेऊन शोधिती अंधार. महाराज म्हणतात प्रकाशाचं उपकरण घेऊन गेला आणि अंधार शोधू लागला, सापडन. महाराज म्हणतात सापडू शकत त्या ठिकाणी नाही. तसं तुमच्या माझ्या अंतकरणामध्ये ज्ञानच आहे, पण त्याच्यावर, त्या काचावर, अंतकरण रूपी काचावर आलेली काजळी, आणि ती काजळी या जगाच्या पाठीवर जर निवृत्त कोण करत असेल तर संत. आणि म्हणून महाराज म्हणतात धरावे संताचे ते पाय. महाराज त्या संताचे जर पाय धरले तर काय होईल, म्हणे देव भेटेल. बघ देवच भेटेल. आम्ही टेमुर्णीच्या बाजारात जर गेलो ना, 1 किलोचा विक्रम चहाचा पुडा घेतला तर त्याच्यावर 1 पेन फ्री आहे. घडी सोडा घेतला त्याच्यावर त्या लाल वाट्या फ्री आहे. थप्पी लागली तिची. आम्ही 2026 मध्ये जगतो, आम्हाला नाद लागला 1 वर 1 काहीतरी फ्री पाहिजे आम्हाला. मग ते काही का असेल, फायदा नाही झाला चालन त्याचा, पण ते फायदा. इंगळे महाराज उदाहरण सांगताय पा. महाराष्ट्राचा स्वाभिमान होता इंगळे बाबा.
दृष्टांत आणि सिद्धांत सांगणारा जगाच्या पाठीवर एकच फकड महात्मा बाबासाहेब बाबा इंगळे. पुन्हा होणे नाही असे महात्मे. एक जण हाटलात गेला म्हणे आणि म्हणे का गुलाबजाम केवढ्याला, ते म्हणे 20 रुपयाला एक, म्हणे 20ला एक आणि 30ला 2, म्हणे पाक फ्री आहे, म्हणे मग ते पाकच देऊन जात पाक पिऊन घरी आला. म्हणजे एवढी दुनिया चॅप्टर आहे 2026 मध्ये जगणारे आम्ही. आणि तुम्ही म्हणले धरावे संताचे पाय, पण पाय धरल्यानं काय होईल म्हणे देवच भेटेल. मग याच्यावर काही फ्री नाही का? फ्री आहे, ऑफर आहे, एक वर एक फ्री ऑफर आमच्याकडे आहे. म्हणे काय ती ऑफर? दुसरं चरण. येणे साध ती साधने, येणे साध ती साधने, येणे साध ती साधने, येणे साध साधती साधने येणे साध ती साधने, येणे साध ती साधने, येणे साधती साधने साधती साधने तुटते बाबा ते बंधने, तुटते बाबा ते बंधने, येणे साधते साधने, येणे साधते साधने, तुटती भावाची बंधने तुटती भावाची बंधने साधती साधने येणे साधती साधने तिला वेगळा आनंद झालेला असतो. आणि असं मायेचं अंतकरण घेऊन परमार्थामध्ये मार्गक्रमण करणारे खूप थोडे माणसं बापू सारखी. हा माणूस असून मायेचं अंतकरण करणारे आमचे ज्ञानोबरापासूनची परंपरा आहे हो. महाराजांनी ऑफर सांगितली दुसऱ्या चरणामध्ये, येणे काही ठिकाणी पाठ आला तेने. माझ्या अल्पबुद्धिमत्तेप्रमाणे धरावी संताचे पाय तर येणेच होईल, म्हणून मी येणे समाधान बोलतो. येणे संताचे पाय धरल्यानंतर येणे साधती साधने, येणे येणे साध्य. संत या साधनाकडे गेले तर तुम्हाला जे साध्य प्राप्त करायचंय ते प्राप्त होईल. आणि त्यानं काय होईल म्हणे, मग एकदा का तुम्हाला भगवंताची प्राप्ती झाली तर तुमचे सगळे बंधन सुटून जाईल म्हणे. मग आता बंधन कोणते हो? तर बंधन 3 आहे. स्थूल देहाचं बंधन, सूक्ष्म देहाचं बंधन आणि कारण देह बंधन. स्थूल देह कशाला म्हणायचा? स्थूल, सूक्ष्म आणि कारण 3 शरीर एकत्र येईल तेव्हा एक शरीर आहे बरं का. स्थूल आहे, सूक्ष्म आहे, कारण नाही, देह नाही. सूक्ष्म आहे, कारण आहे, स्थूल नाही, देह नाही. तिन्ही शरीर एकत्र तेव्हा एक शरीर पूर्ण. आता मोबाईलचा जमाना आहे. मला सांगा, तुमच्याजवळ मोबाईल आहे, बजेट असल्यामुळे 50-60 हजाराचा मोबाईल घेतला म्हणे, पण 60 हजाराचा मोबाईल घेतला तर त्या घेतलेल्या मोबाईलला किंमत आहे का? त्याच्यामध्ये काय लागल? विशिष्ट कंपनीचं सिम कार्ड. ठीक आहे, जिओवाल्याचं सिम बी घेतलं तुम्ही, 60 हजाराचा मोबाईल, 2-2.5 हजाराचं सिम कार्ड, 12 महिन्याचं रिचार्ज बी मारून घेतलं, 100% रेंज बी त्याला. आता झाला मोबाईल पूर्ण. आणखीन काय लागतं त्याला? चार्जिंग. मोबाईल, सिम आणि चार्जिंग या 3 गोष्टी आहे, तेव्हा तुम्ही मोबाईलहून दुसऱ्याला बोलू शकता, तेव्हा मोबाईल पूर्ण आहे. मग ऐका, जो मोबाईल आहे हँडसेट, तसं हे मोबाईल म्हणजे हँडसेट. याच्यामध्ये त्या मोबाईलमध्ये सिम, तसं पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, 11वं मन हे सिम आहे. आणि तो मोबाईल सिम असून चार्जिंगवर चालतो, तसं याच्यात चार्जिंग म्हणजे ज्ञान. ज्ञान नसेल तर चालू शकते नाही. मग ह्या 3 शरीराची 3 बंधन आहे. मग स्थूल देहाचं बंधन काय? जे हाडा मांसाचा देह आहे ना, तुम्ही मला पाहता, मी तुम्हाला पाहतो, हे जे दिसतंय आपण आऊट हात का मानव देह, हा जो देह आहे या देहाचं बंधन काय? सकाळी माणूस उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जेवढं काही, म्हणजे या शरीराची हालचाल ज्याच्यानं होती, मग खाणं पिणं हे सगळं स्थूल देहाचं बंधन आहे. हे बंधन तुटून जाते भगवत दर्शन झाल्यावर. चला दुसरं बंधन आहे
सूक्ष्म देहाचं बंधन, पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय याचं काय बंधन आहे? षडविकार, काम क्रोध लोभ मद मत्सर आणि अहंकार. हे 6 विकार भगवत दर्शन झालं. तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, काम क्रोध केले झाले, षडविकार गेले, सूक्ष्म देहाचं बंधन संपलं. आणि तिसरं आहे कारण देह बंधन, म्हणजे या देहाच्या ठिकाणी असणार अज्ञान. अज्ञानानं म्हणतो आपण हा देह माझा आहे, पण महाराज म्हणतात मुक्त होता परे बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. तुम्ही मी जन्मताच मुक्त आहे, पण मुक्त असून बद्ध झालो आपण. का? मुक्ताची व्याख्या काय केली? मुक्त म्हणजे काय? मुक्त कासा या म्हणावे, बंधनाची नाही त्याला मुक्त म्हटलेलं आहे. मुक्त म्हणजे त्या ठिकाणी तू कुठं त्या कसल्याच याच्यामध्ये त्या ठिकाणी नाही. त्या तुकोबारायचा महाराजा नाथबाबाचा एक वासुदेव पा त्रिकूट शिखरी गा दान मिळे आई. त्याच्या अगोदर काय? सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्ती झाली जनन दिशे ते. हे कशाचं लक्षण सांगितलंय? मुक्ताचं. सहज मी आंधळा गा, कोणत्या पंथान चाललो? म्हणजे निज निराकार पंथे, वृत्ती निवृत्त झाली जनन दिशे दृश्यतेची अदृश्यतेची झाले. कोणते? म्हणे दृश्य जे होते, जे दृश्य होतं तेच आता अदृश्य झालंय. या मुक्ताच्या संबंधाने चिंतन आहे, म्हणजे हे मुक्त आहे. आणि ते मुक्त कोण आहे? म्हणे तुम्ही मीच आहे. पण लगेच महाराजानं गडबड केली, पण म्हणे बळे झाला बद्ध, पुन्हा बद्ध झाला. मग बद्ध का झाला? म्हणे या जीवाला नान लागलाय छंद, घेऊन या छंद माझे माझे. तुम्हाला मला माझं माझं म्हणायचं लाग, आणि तुमचं माझं 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 सुटलं ना तर आपण मुक्तच आहे. पण आपल्याला काय? हे माझं पहिलं काय म्हणतो आपण? शरीर माझं, शरीराचं संबंधान परिवार माझा, मग गाव, मग तालुका, देश, आणि हे विश्व माझं. हे शरीराच्या संबंधानं. आणि हे माझं ज्या दिवशी सुटलं, ज्ञानोबाराय म्हटले ना, मी आणि माझी आईशी आठवण विसरले जायचे अंतःकरण. तो पार्था जाणं संन्यासी निरंतर. तो संन्यासी आहे कोण? त्याला मी आणि माझ्याचा विसर पडलेला आहे. पण तुमचं माझं 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 जात नाही. शेवटचं उदाहरण सांगतो आणि थांबतो. सर्वसामान्य कुटुंबातलं पोरग पुण्याला शाळेत. फोन आला बापाचा, 7 महिने झाले बाबा मी शाळेत आलो शिकायला, एकदाच भेटायला. माय म्हणे आपलं काम 12 महिने चालणार आहे, उद्या जा पोराला भेटून या. 2-2.5 हजार रुपये उसने पासने केले बापानं. माय रातभर जागी राहिली. पोराला जे काही पदार्थ बनवते रातभर बनवले, एका स्टीलच्या डब्यात टाकले, वायराच्या पिशवीत. सकाळी टेंभुर्णीला सोडलं बापाला नेऊन. पुणे गाडी पकडली. 4:30 वाजता शिवाजीनगरला बाप उतरला. खिशातून कागद पाडा, म्हणजे दादा मला या रिक्षावाल्याला म्हणे या पत्त्यावर नेऊन सोडा. पोरग ज्या हॉस्टेलला राहत होतं तिथं. रिक्षात बसलं, रिक्षा पोहोचली हॉस्टेलच्या गेटवर. गेटहून बाप खाली उतरला, रिक्षावाल्याला पैसे दिले, सुट्टे पैसे परत घेत होता. तर त्या रोडवर भला मोठा अपघात झाला, ॲक्सिडेंट झाला मोठ्यानं. अपघात खूप मोठा होता, पळापळ झाली, आरडाओरड झाली, धावाधाव झाली. या बापाने शांतपणे पैसे दिले, लाडवाची पिशी हातात घेतली गोडधोड पदार्थाची, आणि गर्दीत शिरला. पण ज्याचा अपघात झाला होता त्याच्या तोंडाला मार लागलेला होता. सहजासहजी ओळखू येत नव्हता हा पोरगा माणूस कोण आहे, हा पोऱ्या कोण आहे. विद्रूप झालेला होता चेहरा. बाप उभा होता, तो आपला खेड्यातला गेलेला माणूस, हातात पिशवी, उभा. करते पोरं पुढे आले. अरे म्हणे ज्याचा अपघात झाला दुर्दैवानं तो जागेवर मेला म्हणे. पण या प्रेताची अंत्यविधी तरी व्यवस्थित झाला पाहिजे. कोण आहे, कुठला आहे सांगाल तर जिता नाही. त्याची शरीराची झडती घ्या, आयडेंटिटी काहीतरी सापडेल. झडती घेतली, सापडलं आधार कार्ड, पॅन कार्ड. वाचणाऱ्याने वाचलं, अरे एक अमुक अमुक गावचा आहे. पण जो माणूस लाडूची पिशी घेऊन उभा होता ना, ते म्हणे हे पुणे. ते मुरणीला अपघात होते रोज, मग हे पुणे इथं 1000 अपघात होता असेल रोज. आपल्याला काय घेणे, चला आपण आपल्या पोराला भेटू. पोराला भेटायचं आणि पुन्हा रातच्या गाडीनं आपल्याला परत जायचंय. आपल्याला अपघाताशी काही संबंध नाही, चला. पण गर्दी खूप होती, सहजासहजी बाहेर पडता येत नव्हतं. करता विद्यार्थी म्हणे अमुक अमुक गावचा आहे हा, अमुक अमुक याचा तालुका आहे, अमुक अमुक जिल्हा आहे. तालुका जिल्हा गाव ऐकल्यानंतर जो बाप गर्दीतून वाट बाहेर काढत होता तो स्तब्ध झाला. वाचणाऱ्या विद्यार्थ्यानं वाचलंय, अमुक अमुक या विद्यार्थ्याचं नाव आहे. त्या बापानं सर्वांगाचे कान केले आणि वाचणारं पुढचं विधान काय बोलतो याकडे लक्ष आहे. आणि वाचणाऱ्यानं वाचलंय, अमुक अमुक याच्या बापाचं नाव आहे. बापाचं नाव ऐकल्याबरोबर हातामध्ये असणारी लाडवांची पिशवी भिरकावली, पळत गेला आणि रक्ताच्या थरोळ्यात पडलेल्या त्या लेकराला उचललं, ओक्साबोक्षी रडू लागला.
देवाला दुष्ण देऊ लागला, चांडाळा म्हणू लागला देवाला, मला पुढं गोष्ट सांगायची नाही, उदाहरण माझं संपलं. बापही तेच आहे, प्रेतही तेच आहे. 5 मिनिटं अगोदर बाप म्हणत होता हे अपघात रोज होतात पुण्यात, मला काही संबंध नाही, चला मला सांच्या गाडीला परत जाणं. पण तोच बाप 5 मिनिटानंतर देवाला दुष्ण देऊन ओक्साबोक्षी रडायला लागला. काय कारण आहे? त्याला आता कळालंय हा दुसरा तिसरा नाही, हा माझा आहे, हा माझा आहे. आणि महाराज म्हणतात हाच माझं माझं म्हणायचं तुम्हाला आणि मला नांद आहे. हा नांद जर गेला तर तुमचं माझं कारण देहबंधन सुद्धा त्या ठिकाणी मुक्त झालं. आणि ज्या दिवशी तुमच्या माझ्या अंतकरणातलं अज्ञान गेलं म्हणे, तर त्या दिवशी जीवनातलं सर्वात मोठं बंधन तुटतं. आणि त्या बंधनाला म्हटलेलं आहे भवबंधन. भवबंधन म्हणजे संसार बंधन. संसार बंधन म्हणजे लेकर बाळाचं नाही, आद्यगुरु शंकराचार्याच्या भाषेत पुनरपी जननम. जन्म मरण या रहाड गाडग्यातून एकदा का भगवंताचं दर्शन झालं तर त्याला जन्म नाही आणि त्याला मरण नाही. हे होतं कशानं? महाराज म्हणतात धरावे संताची पाय, इनी साधती साधने, तुटती भवाची बंधने. विठोबा संपली. महाराज म्हणतात संताविन प्राप्ती नाही. हे मी नाही सांगत म्हणे, आयशे वेद देते ग्वाही. मग काय करू म्हणे, एका जनार्दनी संतन पूर्ण करती मनोरथ. तू जी कल्पना करशील संत त्या ठिकाणी पूर्ण करतात म्हणे. कसे? घाली संताशी आसने, पूजा करी काया वाचा म्हणे. एका जनार्दनी जाण आणि इच्छिले ते पुरवी. तुम्ही जी संतासमोर इच्छा पूर्ण करताल ना, संत त्या ठिकाणी काय करेल म्हणे, ती त्या ठिकाणी पूर्ण करते. म्हणून येणे साधते साधने, तुटती भावाची बंधने, यथामध्ये यथावकाश. या अभंगाचा अर्थ पूजा मी भाव तुमच्या समोर त्या ठिकाणी प्रगट करायचा प्रयत्न केला. या अभंगाचा अर्थ असाच असेल असं माझं म्हणणं नाही. भगवंताच्या कृपेने आणि या संपूर्ण महाराज मंडळीच्या सहकार्यानं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. असो
देव